चला तर मग आता चालू करत आहे बाबांची प्रसिद्ध झालेली 14वी कथा. कथेचं नाव आहे कवडसा, जी प्रसिद्ध झाली होती मनोहरच्या डिसेंबर 1966 या अंकामध्ये. याच अंकामध्ये लेखकाचा परिचय या नावाखाली बाबांची माहिती आणि त्यांचा फोटो प्रसिद्ध झाला होता. डेक्कन जिमखाना बसस्टॉपवर ती अगतिकासारखी उभी असते. संध्याकाळचे 6 वाजलेले असतात. तिचं अंग मरगळून आलेलं असतं. दिवसभराच्या श्रमानं ती थकलेली असते आणि बसस्टॉपवरच्या रांगेत सामील झालेली असते. समोरच्या रस्त्यावरून थकलेल्या दमलेल्या लोकांचे लोंढे वाहत असतात. सायकलचे पायटे मारत मधूनच कॅरियरवर लावलेला रेनकोट मागं वळून पाहत यांत्रिकपणे ती आवक जावक चालूच राहते. समोरच्या कॉफी हाऊसमध्ये खूपच गर्दी असते. बाहेर तरुणांची टोळकी जमलेली असतात. सिगरेटचा धूर मासतो. सिनेमा नटीचं एक भडक पोस्टर लक्ष वेधून घेतं. पॉलिशवाले डबड्यावर ब्रश वाजवतात. तिच्या काळजात धस्स होतं, गलबलतं. ती घड्याळाकडे पाहते. आत्ता कुठं 6 वाजायला आलेले असतात. ती मागे वळून बोर्डावरची बसची वेळ वाचते. 6:15ला बस सुटणार असते. 6:15ला निघालं की आप्पाबळवंत चौकापर्यंत जायला 7 मिनिटं. मग तिथून पायी जायला 5 मिनिटं. मग जेमतेम 2-3 मिनिटं तयारी. तेवढी कशी पुरणार? एकदम तिच्या मनात येतं रिक्षेनेच जावं. निष्कारण घोटाळा व्हायचा. आई तर बोलेलच, पण दादा चिडतील. पण रिक्षेने जायचं म्हणजे खाडकन रुपया जाणार. त्यापेक्षा 5 पैशात तिच्या शेजारचा माणूस खिशातून सिगारेट काढून ओढू लागतो. गाडीजवळ सिगारेट नेता नेता तिच्याकडे तिरप्या नजरेने पाहतो. सिगारेटचा धूर सगळीकडे पसरतो. त्या वासाने तिचं डोकं उठतं. तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी दिसते. त्या माणसाला बहुतेक ते समजतं. तो तिच्या विरुद्ध दिशेला धूर सोडू लागतो. ती घड्याळाकडे पाहते. 6 वाजून 7-8 मिनिटं झालेली असतात. अजून बस सुटायला 6-7 मिनिटं असतात. ती हातातली पर्स सावरते, पदर सारखा करते. उगाचच तिच्या वायलवरचं डिझाईन तिच्या डोळ्यात भरतं. पलीकडे स्टॉपवर उभ्या असलेल्या एका तरुणीची तसलीच वायल असते. तिच्या डोळ्यासमोरून वायल्सची अनेक डिझाईन चमकून जातात. इतक्यात धडधडत बस येते. सगळ्यांच्या नजरा बसकडे वळतात. ती बसचा नंबर पाहते आणि खाली पाहते. एक शेपटा पुढं घेते, रिबीनशी खेळते. बस स्टॉपवर येते. घाईने सगळी माणसं उतरतात. आनंदी वृत्तीनं, हसऱ्या चेहऱ्यानं. बसला चेहरा नसतो. ती तशीच उभी असते. थंडावलेल्या नजरेने पाहत. इंजिन बंद करून ड्रायव्हर उतरतो. खिशातून विडीचे बंडल काढतो. एक विडी तोंडात खुपसत कंट्रोलरच्या खोलीकडे संथपणे चालू लागतो. कंडक्टर खिशातून तंबाखूची डबी काढतो. निवांतपणे तंबाखू मळू लागतो. मधूनच गळ्यात अडकवलेल्या पैशांच्या बॅगेकडं, तिकिटांच्या गठ्ठ्याकडे पाहतो. डाव्या हातावरच्या तंबाखूतून एक चिमूटभर उचलून गालफडात ठेवतो आणि बसमध्ये चढणाऱ्या लोकांकडे तुच्छतेने पाहून कंट्रोलरच्या खोलीत गप्पा मारायला जातो. दुसरा कंडक्टर एव्हाना बसकडे धावलेला असतो. एक एक माणूस मोजून आत सोडत असतो. हातातली पर्स सांभाळत विस्पारलेल्या नजरेने इकडे तिकडे पाहत ती रांगेतून पुढे सरकत असते. पायातल्या हवाई चपला सांभाळत. न जाणो तुटल्यावर वाटेत फजिती. बसमध्ये बसायला जागा मिळाल्यावर तिला बरं वाटतं. पर्समध्ये हात घालून ती 5 पैशाचं नाणं काढून ठेवते. हातातल्या चिमटा वाजवत कंडक्टर आला तर घाई नको व्हायला. ती खिडकीतून बाहेर पाहते. रांग संपायला आलेली असते. इतक्यात घाईघाईने 2-3 माणसं बसमध्ये घुसतात. "आई लवकर, आता 6:15ला बस सुटणार आहे." एक स्मार्ट तरुण मागून येणाऱ्या वयस्कर बाईला म्हणतो. ती बाई लगबगीने बसमध्ये शिरते. तिच्या उजव्या हातातला एक सीट रिकामी असते. तो तरुण आणि ती बाई तिथंच बसतात. ती हळूच त्याच्याकडे पाहते. तोही आपल्या आईच्या नकळत तिच्याकडे पाहतो. ती खिडकीतून बाहेर पाहते. घड्याळाकडे पाहते. 6:15 झालेले असतात. सगळी माणसं जागेवर बसून कंडक्टर कुठं पसार झालेला असतो. ड्रायव्हरचा पत्ता नसतो. तिची बसल्या जागेवर चुळबुळ सुरू होते. बसमधील इतर लोकं शांतपणे बसलेली असतात. जणू कुणालाच इच्छित स्थानावर जायची घाई नसते. आणि तिला तर काही करून 6:30च्या आत घरी जायचं असतं. ती पुन्हा पुन्हा घड्याळात पाहते. 6:15 वाजून जातात. पावसाची नाचरी सर येते. झिमझिम पाऊस पडू लागतो. बसच्या खिडक्यातून आत येऊ लागतं. कंट्रोलरच्या खोलीतून ड्रायव्हर कंडक्टर लोकांचा अड्डा उठतो. सगळेजण बसकडे लगबगीनं निघतात. बस चालू होते. पाऊस आत येत राहतो. ती घड्याळाकडे पाहत तशीच बसून राहते. तिच्या शेजारचा प्रौढ माणूस तिच्याकडं अनिमिष नेत्रानं पाहत राहतो. पलीकडचा तो स्मार्ट तरुण अजूनही तिच्याकडेच पाहत असतो. बस कुठं कुठं थांबते. माणसांची चढ उतार चालू असते. आप्पा बळवंत चौक जवळ येऊ लागतो.
ती जागेवरून उठते. बारला धरत दाराशी येते. बस थांबते. मनगटी घड्याळाच्या पट्ट्यात ठेवलेलं बसचं तिकीट ती फेकून देते आणि नेहमीच्या सवयीनं डौलात चालू लागते. इतक्यात समोरून सायकलवरून अरविंदा येतो. तिला पाहतच खाली उतरतो. ती हातातली पर्स सांभाळत त्याच्याकडे पाहून हसते. क्षणभर दोघं काहीच बोलत नाहीत. भेटत नाहीस अलीकडं? काय करू? ऑफिस असतं 8 तास. संध्याकाळी तरी बाहेर पडतेस ना? घरची कामं असतात. मोठी कामाची की नाही तू? तर बसमधली ती वयस्कर बाई आणि तो स्मार्ट तरुण तिच्या जवळून जाऊ लागतात. ती त्यांच्याकडे अनोळखी नजरेने पाहते. पुटपुटते, "घरी जाऊ दे मला." "किती दिवसांनी भेटलीस आणि जायचं म्हणतेस? संध्याकाळी पूनमवर येशील 7 पर्यंत?" "आज नको रे." "मग केव्हा? उद्या येशील?" "उद्याला उद्याला माझी ड्युटी चेंज होतीये." "येत जा कधी-कधी युनिव्हर्सिटीत." "हं." ती एखाद्या पाखरासारखी घुमते. टेलिफोनच्या तारवरनं पावसाच्या पाण्याच्या थेंबांची ओळ पुढं धावते. "त्या बघ चिमण्या." तो बोट वर करतो. "चिमण्या? कुठं आहेत चिमण्या?" ती डोळे विस्फारून इकडे-तिकडे पाहते. तो टेलिफोनच्या तारेकडे बोट करतो. ती हसते. "आणखी एक चिमणी आहे." "हं." प्रश्नार्थक चेहरा करून ती म्हणते. "तू." ती लाजते. त्याच्या सायकलवरच्या हँडलवर हात ठेवते. तिच्या हाताला गारगार लागतं. झिमझिम पाऊस सुरू होतो. तिचे कपडे दमट होतात. श्वास वाढतो. "जाते रे आता," म्हणत ती जाऊ लागते. पाय खेळल्यासारखी तशीच उभी राहते. "जातेस ना? मग जा ना." तो हसतो. कपाळावरची अवखळ झुलपं मागं सारतो. त्याचं रुंद कपाळ, भुवया, मिशांचा कट, सारं सारं काही ती नजरेत भरून घेते. श्वास भरते. ओठांची महिरप खुलते. पापण्यांची फुलपाखरं फडफडतात. भुवयांचं धनुष्य किंचित ओढलं जातं. "जाते हं." ती गालातल्या गालात हसते. झपझप पावलं टाकत पुढं सरकते. अजूनही तिचं मन अरविंदाभोवती फिरत असतं. डोळ्यांसमोर अजूनही अरविंद असतो. गालावर, ओठावर सगळीकडं स्मित असतं. अनुरागाची बहरलेली वेल असते. तिचे झुपके अजूनही डुलतच असतात. प्रीतीच्या धुंदीत स्वप्नाळू डोळ्यांना प्रीतीचं विश्व न्याहाळत ती पुढं चालत असते. अरविंदाचा विचार करता करता घरापाशी आलेली असते. ती घाईनं घड्याळाकडे पाहते. 6:45ला 5 मिनिटं असतात. म्हणजे ते लोक येऊन थांबलेले असणार. ती तर्क काढते. घाईघाईनं वाड्यात शिरते. दाराशी आई उभी असते. "किती उशीर गं हा?" "ते लोक केव्हाचे थांबलेत. मुंबईला परत जायचंय रात्रीच्या गाडीने त्यांना." "अगं पण बसनं यायचं म्हणजे?" "बरं बरं, स्वयंपाकघरात तुझं नायलॉनचं आकाशी पातळ बाहेर काढून ठेवलंय. ते झटपट नेस." ती घरात जाते. माडीवर बैठकीच्या खोलीत ते लोक बसलेले असतात. ती तोंड धुवून घेते. साडी नेसू लागते. "मुलगा चांगला आहे हं," आई तिला म्हणते. "लाजू नका वंस. सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं द्या." "तुझं पुरं वहिनी." भाऊनं नाव विचारलं तर गाव सांगितलंस त्याला. स्वयंपाकघरात हाशा होतो. दबल्या आवाजात. "आली का?" दादा जिना उतरून खाली येतात. "हो, आत्ताच आली." "बरं, तिला लवकर चहा घेऊन वर पाठवा आणि जरा हळू असा." बैठकीत लोक बसलेत आणि खाली बायकांचा हाशा. दादा चढलेला जिना पुन्हा उतरतात. "लवकर पाठवा तिला. मुंबईला जायचे रात्रीच्या गाडीनं. उगाच त्यांचा खोळंबा नको व्हायला." ती धडधडत्या अंतःकरणानं बैठकीच्या खोलीत शिरते. "त्यांना नमस्कार कर." दादा फरमावतात. ती त्या बाईकडे पाहते. दचकते. बसमधली ती वयस्कर बाई आणि मग तो तरुण ती त्यांच्याकडे पाहते. तो तोच असतो. ती लाजते. त्या बाईला नमस्कार करते. प्रश्नोत्तरं होतात. तिरप्या नजरेने पाहणं होतं. कुणालाच बोलायला विषय नसतात. कप बशा गोळा करून ती खाली स्वयंपाकघरात जाते. तिच्या डोक्यावरचं मोठं ओझं उतरल्यासारखं वाटतं तिला. त्या तरुणाची मूर्ती तिच्या डोळ्यासमोरून हलत नाही. लोक निघून जातात. सगळेजण दारात उभे राहून त्याला पाहत असतात. ती स्वयंपाकघरात एकटीच उभी असते. दादा, आई सगळेजण तिला विचारतात, "तुला मुलगा पसंत आहे ना?" तिला काहीच बोलता येत नाही. ती तशीच मुखस्तंभासारखी उभी असते. तिच्या मनात खूप असतं, पण बोलून दाखवता येत नाही. ती उद्या सांगेन म्हणून माडीवर पळून जाते. खिडकीपाशी उभी राहते. तिच्या डोळ्यासमोर अरविंदाचं चित्र तरळतं. त्याच्याबरोबरच्या कॉलेजातल्या गाठीबिठी आठवतात. जिमखान्यावर, लायब्ररीच्या जिन्याखाली, कॉलेजातल्या आवारातल्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली.
आणि अनंत ठिकाणी घेतलेल्या गाठीबिठी आठवतात. तिच्या अंतःकरणात दाटून येतं. तिचं अरविंदावर खरं-खुरं प्रेम असतं. प्राणापलीकडे प्रेम असतं. तो आता एम-ए होणार असतो आणि मग त्याच्याशी विवाह करायचं तिनं ठरवलेलं असतं. पण आता हा तरुण तिला पाहून गेलेला असतो. घरंदाज, सुविद्य, बडा पगारवाला, दादरमध्ये स्वतःचा बंगला असलेला. तिला वाटायला लागतं, कसं आपण आपलं पुढचं आयुष्य अनोळखी माणसाबरोबर काढणार? या माणसाचा स्वभाव थोडाच आपल्याला माहीत आहे. शिवाय हा थोडाच रसिक आहे अरविंदासारखा. नकळत तिचं मन त्याची तुलना अरविंदाबरोबर करू लागते. चेहरा-मोहरा, शिक्षण, घरदार, इस्टेट. तिला वाटायला लागतं अरविंदाच उजवा आहे. वृत्तीनं दिलदार, स्वभावानं मोकळा. माडीवरच्या खोलीत ती एकटीच उभी असते. बाजूला खूप अंधार असतो. पावसाच्या ताशा वाजू लागतो. पत्र्यावर पावसाचे टपोरे थेंब आदळतात. समोरचं सीताफळाचं झाड हेलकावत पानांची सळसळ होते. समोरच्या पत्र्यावरून पागोळ्या गळू लागतात. तिचं मन असंच बावरून आलेलं असतं. तिच्या डोळ्यात पाणीच असतं. आतल्या आत ती धुमसत असते. कोंडमारा सहन करत असते. पावसाच्या पागोळ्या गळतात आणि तिच्या डोळ्यातून 2 कडक अश्रूंचे थेंब गळतात. ती सुन्न होते. तिचं डोकं जड होतं. काय करावं हे तिला सुचत नाही. मेघ आवाज न करता पाऊस ओतत असतात. खोलीत एकदम दिवा लागतो. ती दचकून मागं पाहते. दादा उभे असतात. "पसंत नाही का तुला मुलगा? नसलं तर राहिलं. मुलांना काय तोटा आहे?" ती लगबगीनं पदरानं डोळे पुसते. "उद्या सांगते. सांग. उद्या, परवा, केव्हाही सांग. तुझ्या पसंतीखेरीज कोण तुझं लग्न करतंय? रडतेस का तू?" "काही नाही," म्हणत ती माडीवरून खाली येते. हलक्या पावलानं जिना उतरते. पावसाचा मोठा आवाज होऊ लागतो. दारातली सायकल थंडीनं शहारते. घरातलं घड्याळ टकटकतं. तिचं मन निसरड्यावरून घसरतं. ती तशीच उपाशी पोटी पडून राहते. जिथं तिथं तिला अरविंद दिसू लागतो. जिथं तिथं त्याची आकृती, रुंद कपाळ, दाट भुवया, मिशांची रेख, काळेभोर डोळे, कपाळावर रुळणारी झुलप. सगळीकडे त्याच्या खुणा, त्याच्या स्मृती. सहवासातला निशिगंध वेडावून टाकणारं सहवासाचं सामर्थ्य. आषाढातला तो स्मृतिक्षण. कॉमर्स कॉलेज जवळच्या एका मोठ्या झाडाखाली ती दोघं थांबलेली असतात. पावसानं जल्लोष केलेला असतो. सगळीकडे पाणीच पाणी झालेलं असतं. अंधारून आलेलं असतं. तिचा हात हातात घेऊन भावनावस्थेनं भारावलेल्या आवाजात तो म्हणालेला असतो, आषाढातल्या मेघांना साक्ष ठेवून, गुलमोहराला साक्ष ठेवून, तुला सांगतो माझं तुझ्यावर क्षितिजापलीकडे प्रेम आहे. हा हात कायम माझ्या हातात राहू दे. माझ्याशी लग्न करशील ना तू? ती मिटल्या डोळ्यानं म्हणालेली असते, मी तुझ्याशीच लग्न करीन. वचन देते हवं असलं तर. त्यानं आपली नजर तिच्या नजरेत मिसळलेली असते. धो धो पाऊस पडत असतो आणि ती त्याला बिलगलेली असते. स्मृतीचे ढग वितळतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पायात चपला सरकावून ती बाहेर पडते. तिच्या चेहऱ्यावर निश्चयाचे तेज असते. तिनं रात्री खूप विचार करून काहीतरी ठरवलेलं असतं. पण तिला वाटतं आपण अरविंदाजवळ सगळं सांगावं आणि त्याचंच मत विचारावं. ती घाईघाईनं युनिव्हर्सिटीच्या बसमध्ये चढते. अरविंदा काय म्हणेल, काय नाही याची वर्तुळं तिच्या डोक्यात फिरत असतात. गुंता करत असतात. हातातली पर्स घट्ट धरून ती युनिव्हर्सिटीची वाट पाहत बसमध्ये बसून राहिलेली असते. मुख्य बिल्डिंगपाशी ती घाईघाईनं उतरते. घड्याळाच्या पट्ट्यातलं तिकीट फेकून देते आणि डौलानं आर्ट्स फॅकल्टीकडे जाऊ लागते. अरविंदा भेटणार याची तिला खात्री असते. सँडलचा टप-टप आवाज करत ती सगळीकडे हिंडते. इमारत धुंडाळते. अरविंदाचा कुठंच पत्ता नसतो. ती निराश होते. पुन्हा एकटीच पायी चालू लागते. सगळीकडे हिरवंगार झालेलं असतं. पण तिला सगळीकडे भकास वाटू लागतो. युनिव्हर्सिटीची मुख्य बिल्डिंग आकाशाकडे झेपावलेली असते. काळे ढग कुठं पसार झालेले असतात. आकाशाचा निळा ठिपका नजरेत भरतो. किंचित थंडी वाजत असते. तिला वाटतं, अरविंदा नाही भेटला तर नाही. हॉस्टेलवर आपल्या मैत्रिणी तर भेटतील. ती स्वतःवर खुश होते. तिच्या वर्गातल्या खूप मैत्रिणी आता एम-एला असतात. पिरियड कुठंच दिसले नाहीत. निदान हॉस्टेलवर तरी त्यांची गाठ पडेल. म्हणून ती लगबगीनं हॉस्टेलकडे जाऊ लागते. तळ्यात खूप कमळं उमललेली असतात. मोठाली पानं सगळीकडे पसरलेली असतात. इकडे-तिकडे पाहत ती डौलाने जात असते. मध्येच तिला वेलदोडा खायची लहर येते. ती पर्समधून वेलदोडा काढते आणि तोंडात टाकते. 2 वेलदोडे ती शिल्लक ठेवते. अरविंदाला फार आवडतात म्हणून. एकदम ती दचकते. पलीकडच्या झाडापाशी बुंध्याला टेकून स्कर्टमधली कोणतरी तरुण उभी असते.
आणि तिच्या अगदी जवळ जाऊन कोणी तरुण, "अरविंदा, अरविंदाच तो." अरविंदा बोलत असतो. तिच्या कानाशी तोंड देऊन, तिच्या रेशमी केसांशी खेळत, नाकाच्या शेंड्यावर टिचकी मारत. सारी युनिव्हर्सिटी, कमळाचं तळं, सगळी झाडं, सारं जग ते डोळ्यापुढं फिरतं. पायाखालची जमीन निसटते. तिच्या मस्तकावर प्रचंड आघात होतात. ती वेगानं जाऊ लागते. आता ती त्या दिशेसही पाहत नाही. शक्य तितक्या लवकर तिला घरी जायचं असतं.